हिवाळा सुरू झाला की शरीराच्या बऱ्याच तक्रारी सुरू होतात की झोप जास्त येणं, थकवा जास्त जाणवणं, सर्दी होणं, वारंवार खोकला होणं, वजन जास्त वाढणं, यासोबतच त्वचेच्या आणि केसांच्याही काही समस्या सुरू होतात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असे काही थंडीतले 10 सुपर फूड्स की जेणेकरून आपल्याला या थंडीतल्या या सगळ्या तक्रारींपासून आपल्या शरीराला वाचवता येईल, आपलं आरोग्य निरोगी राहील आणि आपण हेल्दी राहू. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. यातील सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सुपर फूड आहे शेंगदाणे, जे हिवाळ्यात आपल्याला खूप जास्त उपयोगी पडतात. हे शरीराला उष्णता तर देतातच, पण त्यामध्ये गुड फॅट्सही जास्त असतात आणि प्रोटीन्सही जास्त असतात, ज्याचा आपल्या बॉडीला नक्कीच फायदा होतो. शेंगदाणे भाजलेल्या स्वरूपात आपण खाऊ शकतो, जे केसांसाठी आणि शरीरासाठी खूप चांगले असतात. पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे लसूण. लसूण हे नॅचरल अँटीबायोटिकच असतात, जे आपल्याला सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शन पासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच ते इम्युनिटी सुद्धा वाढवतं आणि सांधेदुखीमध्ये आपल्याला उपयोगी पडतं. जे हिवाळ्यामध्ये सांधे जास्त दुखतात त्यामध्ये लसूण हे आपल्याला उपयोगी पडतं. लसणाच्या रोज 1 ते 2 पाकळ्या सकाळी कोमट पाण्यासोबत जर खाल्ल्या तर त्याचा आपल्याला नक्कीच हिवाळ्यात खूप फायदा जाणवेल. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, काळे मनुके, खजूर, अक्रोड, काजू हे सगळे पदार्थ आपण हिवाळ्यामध्ये नक्कीच खाल्ले पाहिजेत, की जे आपल्या शरीराची त्वचा कोरडी होण्यापासून आपलं रक्षण करतात, की त्वचेला मॉइश्चरही मिळतं आणि ऑइलही मिळतं बॉडीसाठी. त्यासोबतच हे आपल्या ब्रेन आणि नर्व्हसाठी पण चांगलं असतं, जेणेकरून ब्रेन आणि नर्व्ह हेल्थ आपली चांगली राहते. त्यासोबतच हे इम्युनिटी वाढवतात, थकवाही दूर करतात. तर आपण रोज रात्री भिजवून बदाम, अक्रोड, काळे मनुके भिजवून आपण सकाळी खाऊ शकतो, किंवा याचा मिल्कशेकही सकाळी बनवून आपण घेऊ शकतो. यासोबतच हिवाळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आणि सगळ्यात सोपं आणि सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे मध आणि कोमट पाणी. कोमट पाण्यामध्ये थोडंसं मध टाकून तुम्ही रोज सकाळी घेऊ शकता, जे आपल्याला पचन सुधारण्यासाठी उपयोगी पडतं, वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतं आणि इम्युनिटी वाढते त्याने. त्यानंतर हिवाळ्यामध्ये पुढील महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण आपल्या आहारात ठेवलीच पाहिजे, ती म्हणजे गाजर आणि बीट. हिवाळ्यामध्ये ऑलरेडी गाजरही खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतं, तर गाजर आणि बीट हे दोन्ही आपण आपल्या आहारामध्ये नक्कीच ते घेतलं पाहिजे हिवाळ्यामध्ये, ज्याने आपलं रक्त वाढतं, म्हणजे ब्लड वाढायला मदत होते आपल्या बॉडीमध्ये आणि वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. तर नक्कीच आपण गाजर आणि बीट याचाही आपल्या आहारात हिवाळ्यामध्ये समावेश केला पाहिजे. यानंतर पुढील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे आलं. आलं म्हणजे हा तर हिवाळ्याचा राजा. हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दी खोकल्यापासूनही आपल्याला आलं दूर ठेवतो, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो. तर हिवाळ्यामध्ये आलं हे आपण नक्कीच घेतलं पाहिजे. चहामध्ये, काढ्यामध्ये किंवा सूपमध्ये ऍड करून आपण आलं हे घेऊ शकतो. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे तीळ. आपण तसं हिवाळ्यात संक्रांत वगैरे सगळं, तर त्यामध्ये आपण तिळाच्या चिक्क्या वगैरे हे सगळं खातो. तर तीळ हे सुद्धा हिवाळ्यातील एक महत्त्वाचा सुपर फूड आहे, की जे आपल्या बॉडीमध्ये ड्रायनेस येण्यापासून आपल्याला वाचवतं, त्यासोबतच बॉडीची उष्णताही वाढवतं आणि बॉडीची इम्युनिटीही वाढवतं. त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक याचं प्रमाण जास्त असतं, तर त्यासाठी तीळ हे हिवाळ्यात नक्कीच आपण खाल्लं पाहिजे. यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे गूळ, की ऊसापासून नॅचरली बनवलेला पदार्थ म्हणजे गूळ. गुळामध्ये हे लोहाचं प्रमाण म्हणजेच आयनचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्यासोबतच बॉडीमधील उष्णता मेंटेन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि गुळ हा एनर्जी इन्स्टंट देतो. तर त्यासाठी हिवाळ्यामध्ये गुळ हा नक्कीच आपल्याला खूप फायदेशीर असा पदार्थ आहे, तो आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा पदार्थ आहे अंडी, की हिवाळ्यामध्ये रोज 1 ते 2 अंडी आपण खाल्लीच पाहिजे, जेणेकरून बॉडीची उष्णताही वाढायला मदत होईल, की जी थंडीपासून आपल्याला संरक्षण बॉडीचं नॅचरली होण्यासाठी अंड्याचा आपल्याला उपयोग होईल. त्यासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन B12चे सगळे सोर्सेस असतात, त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो. त्यासोबतच अंड्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस हेही घटक जास्त प्रमाणात असतात. तर अशा प्रकारे अंड पण एक महत्त्वाचं सुपर फूड ऑल सीझनसाठीच आहे. हिवाळ्यात आपण त्याचा विशेषतः वापर केलाच पाहिजे. यानंतर हिवाळ्यामध्ये फ्रुट्सही खाल्ले पाहिजेत. हिवाळ्यामध्ये विशेषतः पेरू, संत्री, डाळिंब हे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजेत. त्यामध्ये व्हिटॅमिन C जास्त असतं. तर अशा प्रकारे हे सगळे फ्रुट्सही जास्त प्रमाणात ठेवले पाहिजे. त्यासोबतच भाज्यामध्ये पालक, फुलकोबी, मटार, हिरवे मटार जे असतात ते आपण आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. या सीझनमध्ये ते जास्त असतात आणि ते बॉडीसाठी चांगलेही असतात. ह्या सगळ्या आहारातल्या सगळे आपण 10 सुपर फूड्स पाहिले. हे सगळे आहार तर व्यवस्थित केलाच पाहिजे. त्यासोबत जर आपण एक्सरसाइज केली तर तीही बॉडी आतून उष्ण ठेवण्यासाठी, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि दिवसभर उत्साह टिकून ठेवण्यासाठी उपयोगी पडते. परंतु एवढं सगळं करू नये जर आपल्याला वारंवार सर्दी खोकल्यासारखे आजार होत असतील, जर आपली इम्युनिटी कमी असेल, जर आपल्याला केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम्स वाढत असतील, तर त्यासाठी आपण होमिओपॅथिक उपचार नक्कीच घेतले पाहिजे. की होमिओपॅथी ही मूळ कारणावर उपचार करते, आजार मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडते आणि त्याचे काही साईड इफेक्टही नसतात आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होमिओपॅथी घ्यायलाही सोपी असते आणि इझी असते. तर जर तुम्हाला याचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू शकता. या वेगवेगळ्या आजारांवरचे वेगवेगळे व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला ट्रीटमेंट चालू करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही संपर्क करू शकता आणि आपली ट्रीटमेंट चालू करू शकता. थँक्यू.